गतीचा दाता भाग्य विधाता करता करविता संसारिक कलागुणांचा कलाकार तो विद्याचा विद्यालय आपल्या सर्वांचा लाडका रात दैवत श्री गंगाराच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा लाडका रात दैवत श्री गंगाराच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच आमच्या कडकोडी गावची ग्रामदेवता आमच्या कडकोडी गावची ग्रामदेवता आणि सुजाणमातेच्या चरणी नतमस्तक होऊन आमच्या सरकारचा
अगं आज मथुरेचा बाजार मन किती आनंदून गेलंय. त्यातच हे सुंदर वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट, असं वाटतंय कृष्णाच्या मधुर मातृचे सूरज कानी पडतात. आपण पातळ जाणार हे विसरू नको. अगं तसं कसं विसरीन मी. आज आपण साऱ्या जणी मिळून मथुरेच्या बाजारी जाणार आहोत ना. अगं राधे, आपलं ठरलं तर खरं, पण आपण ह्या साऱ्या करण्यापूर्वी या रानामनातून जाणार. त्यात हे मथुरेची वाट अवघड करण्याची मी तुला वाटतेच ना ग. म्हणूनच म्हणते मी, आपल्या शेजारी मावशी आहे ना, तिला बोलवून घे. ती पण यायला तयार झाली होती बाजाराला यायला. अगं बाई, मी नाही तिला हाक मारणार. ती आहे तोंडाने फटकन, श्री सुद्धा त्याला मागे पुढे बघत नाही. त्यात तिचं आणि त्या शबाबाचं काल भांडण झालं म्हणे. त्याविषयी राधे, तूच तिला हाक मारून बोला. अगं तुम्ही सारा तरी म्हणताय ना मी हाक मार म्हणून, तर मीच हाक मारते मावशीला. अगं ए मावशे, मावशे आले का? आले पूर्ण काय ग, काय म्हणतात? अगं ये लवकर. आले 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 आले, लवकर ये. येते मावशी बाई सुंदर नार नवेली नकरेदार. मावशी बाई सुंदर येते येते तिला नकऱ्यात. येते येते बेटीला मी नकऱ्यात. माझ्या पाहून घ्या माझ्या डोळ्यात. Yeah.
काय माझ्या म्हणावं नवऱ्याला हॅलो काय कळत नाही बघ. सकाळी सकाळी 5 वाजता उठले बायानू. सकाळी 5 वाजता उठले. आता केलं तर कोण निघून टाकलं. हॅलो या दुधाचं माठ खाल्लं. काय मी जाऊन बघितलं. अगं नवऱ्याला हात लावून बघितलं तो काय? अगं नवऱ्याला हात लावून बघितलं तर काय? अगं नवरा गरम झाला. अगं कशाची काय विचारते? 180 चा ताप होता माझ्या नवऱ्याला. म्हणलं आता तिच्या वादनाला काय जाता येणार नाही. हे दुधाचं माठ भरून ठेवलं होतं. कशाला तर आता हिचं अशीच टाकून गेली. बाईला वाटतं तुला काय मला समजायचं ना? तर म्हटलं जर नवऱ्याला माझ्या हितच टाकून गेली तर बाय त्याचा काय खरा नाही. मग तशीच उचलली 180चा ताप ना. तशीच त्याला उचलली आणि कणकुटीवर मारली आणि म्हणलं बाय जाऊन त्याचा दवाखान्यात घेऊन. तशीच बाय उचलली त्याला कणकुटीला मारली आणि नेली दवाखान्यात. दवाखाना काय जवळ आहे काय? म्हणलं कणकुटीला मारली होती कशी तरी बाय दवाखान्यापर्यंत जायचं म्हणून हा आपला मेला खाली फार बाय तरी पण म्हणलं कशी तरी चालत चालत त्या दवाखान्यापर्यंत पोहोचली. दवाखान्यापुढे पोहोचली तर काय ह्या बघा सगळ्या चपला. अगं बाय म्हणलं हा दवाखाना हाय भागा चपलांचा दुकान. वर बघितलं तर पाटी दिलेली होती येथे दवाखाना आहे. तर दवाखाना आहे ही एवढी मोठी चपलांची ना. म्हणलं पुढं मोर जाऊन बघावं काय आहे. मूर्ख सोनापूरला अगं मोर म्हणजे म्हणलं पुढे जाऊन बघू तरी. तर पाटावर बसला होता आमोर वर बसला होता माझ्या शाळेतला पोरगा चांगला तो बाय शिकला कॉलेजात जाऊन. चांगले आता 3 व्हीलर घेतला नाही एवढा मोठा बाप्या झाला. आम्ही काय शाळेत तासाला बसलेला नाही. मग काय बसलोय नवऱ्यासाठी पुढं म्हणलं वाज मुलं जाऊन बघू. तर अभिषेक पालकर आहे काय पीठ लिहून दमला तो एवढा सगळा नमनाचा भात उचलला. पीठ लावून दमला बसला कंबर धरून. म्हटलं कमरेला त्याच्या आजीला हात लावायला तरी जावं बाप्याच्या. कसला काय हा कणकुटीला काय दया आली त्याची मला लय. म्हणलं पुढे जाऊन परत म्हणलं कशी बशी त्या दवाखान्याच्या कॅबिन पर्यंत पोहोचली. तर डॉक्टरनी त्या अश्विन गावडेला घेतली नव्हती आणि आवड भेट ना पोरगा एवढा रुबाबदार कधी भेटला तर असं वाटत त्याची पप्पी म्हणून बा तर डॉक्टरनी पण धरला मला ओळखला ना. म्हणतो अगं ये शवंता काय म्हणलं आता ह्याने जर मला ओळखला ते दवाखान्यात माझ्या पुस्तकीचा पंचनामा होय. म्हणून मी काय केला हा असा पदर बांधला हाताला कणकुटीला काढला. म्हणलं मास्क आपलं कोरोनात लावायची नाही ना तसा लावला. म्हणलं हा काय इज्जतीचा पंचनामा करायला नको. अश्विन गावडेला टाकलं की माझ्या गाला शेवंता म्हणून विचारायला. हा तसा बाय म्हणतो शेवंता मावशी तू हित कुठं. अगं बाय म्हणलं माझ्या नवऱ्याला 180चा ताप हाय. म्हणतो मला कसा
180 तर ताप त्याला परमिट रूम मध्ये घेऊन चल. माझ्या आता बापेला परमिट रूम मध्ये न्यायला सांगतोय, या सगळ्या बाप्याला ही तर तपासतोय आणि माझ्या बाप्याला तर परमिट रूम मध्ये. मोठा काय सावकार लागून आला काय तो? त्याला म्हणलं डॉक्टरा, माझ्या नवऱ्यात हप्ताभर आंघोळ नाही केला नाही, तुझ्या परमिट रूमची वाट लागून टाकली तू. अगं म्हटलं तसं नाही ग मावशी, अगं त्याला 180चा ताप आहे ना, म्हणून म्हणलं परमिट रूम मध्ये घेऊन चल. तशी बाय नेली कशी तरी, परत उचलली, कंगोटीला मारली आणि त्या परमिट रूम मध्ये नेऊन ठेवली. आणि डॉक्टर म्हणे तू बाहेर का? अगं बाय म्हणलं बाहेर जायचा, लाखाचा जीव ह्याच्या ताब्यात देऊन बाहेर जायचा. बाय किडनी बिंडनी काढून विकल्यानंतर माझ्या नवरी. अगं बाय म्हणलं आता काय करता नाही म्हणून मावशी बाहेरच थांब. बाय ऐकला त्याचा, बाहेर जाऊन एका कोपऱ्यात उभी राहिली. तिथं ना मीराताईच्या घराला आहे ना अशी फट होती. बघितलं मी माझ्या नवऱ्याला कसा तपासतोय. डॉक्टर तपासायला गेला, तपासी आणि म्हणी मामानू श्वास घ्या, मामानू श्वास घ्या, मामानू श्वास घ्या. अगं बाय म्हणलं हा किती श्वास घ्यायला सांगतो, बाप्या माझा बेरकासारखा फुगला. मग म्हणी मामानू श्वास सोडा, मामानू श्वास सोडा, मामानू श्वास सोडा. बाय एवढा कानाव पडला आणि मारली परमिट तुमच्या दरवाजाला लागली, शिरली आत. हे म्हणलं डॉक्टरा, माझ्या बाप्याला श्वास सोडायला का सांगतो? घ्यायला सांग, घ्यायला सांग, घ्यायला सांग. अरे जीव आहे तो माझा, सोडाय सांगू नकोस असं म्हणी. अगं म्हणलं बाय तुझ्या बाप्याला मी काय श्वास सोडायला सांगत, माझी तपासण्याची ट्रीटमेंट आहे ती. श्वास घ्यायला सांगत होतो आणि श्वास सोडायला सांगत होतो. तो म्हणतो कसा, मावशी तुझ्या बाप्याची काही इथं इलाज होऊ शकत नाही, त्याला मोठ्या हॉस्पिटलला न्यायला लागल. अगं म्हणलं कशाला डॉक्टरा, त्याला चांगलं इंजेक्शन ताकदीचं द्या, होईल बरा तो. तसं परत गेला डॉक्टर परमिट रूम मध्ये. त्या कुसुमात्याच्या बैलाला देतात ना इंजेक्शन, तसा एवढा मोठा काढला आणि घुसवला ना माझ्या बाबाला आणि लागला एकदा त्याला उचलली आणि घरात आणून ठेवली. वाय जरा खिमटाचं पाणी दिला आणि ह्या गेल्या राधेने हाक मारला. काय काय राधे, कशाला हाक मारलीस मला? कशाला काय म्हणतेस मावशी, आज मधुरेचा बाजार म्हणाली होतीस ना, तुम्ही साऱ्या जणी निघालात तर मला हाक मारा, म्हणून हाक मारली. अगं मग हा चांगला विचार आहे की, मग तुमचं घोडं आणलंय कुठे? तू आली नाहीस म्हणून. अगं मग मी आता आली आहे ना, मग जाऊ की आपण मथुरेच्या बाजाराला. पण मी काय म्हणते ग पोरीनो, आता एवढ्या घाटावरून मथुरेच्या बाजाराला आपण जाणार, पण कोणी घेतलंय काय आणि कोणी नेसलंय काय मला कळायला नको. मग काय तू आता, तू घेतलंस काय आणि नेसलीस काय? अगं बाय तिने नेसले पैठणी आणि घेतला नाही आणि चालला मेली परत मस्करी केली ग. काय काय परे तू काय केलं? मी नेसले चंद्रकला, मी नेसले चंद्रकला आणि घेतले लोणी. तिने घेतला नाही लोणी आणि नेसली चंद्रकला. तिने घेतला नाही लोणी आणि हिचा नवरा कंपनीत मस्करी करते ग. तुमची मस्करी करणार नाही तर ह्या पोरींची करू, धरून ती असतील ना मला. तुला काय घेतलास राधे? तुला लग्नाची लय घाई आहे ग, मस्करी करते ग पोरी. तू ग काय घेतलं? मी कांजीवरून पॅटर्न आणि घेतले नेसलाय काय कांजीवरची पॅटर्न. हा नेसून बघा तिच्यासारखी आणि घेतला नाही निघून. वा वा वा, तुझा वरचा दुधाचा वाट भरलेला दिसतो. अगं पण पोरीनो मी काय म्हणते, आता एवढं सर्व घेतलाय, पण या मथुरेच्या बाजाराला जाताना पुन्हा चालत आपल्याला कंटाळा नाही काय येणार. मग आपण गाणी म्हणतच जाऊ ना मथुरेच्या बाजाराला. चला मग निघूया.
कृष्ण म्हणजे मी विष्णूचा आठवा अवतार. ज्या वेळी पृथ्वीवर संकटाचा डोंगर कोसळला त्या वेळी मी माझे अनेक रूपे धारण केली आणि याच अवतारे माझ्या नजरेतून जनसेवा सर्वात जास्त पडणारं संकट म्हणजे मथुरेत माझा कंस. त्याच्या सेवेसाठी माझ्या गोकुळातून दही दूध वणी जात ते थांबवायला हवं. मग कशावर ते आपल्यावर चालू करून येणार नाही. त्याआधी गवळणी अडवण्याची जबाबदारी आपण पेंद्या सुदामाला देऊ. अरे पेंदे अरे सुदामा. काय रे आपल्या कथेला आवाज मारले बघून तर येऊ. बघून येऊ. आशीर्वाद असो. 360 गोपिकांचा मेळा 60 मार्गावरून मथुरेच्या बाजारात चाललाय. त्यांच्या वाजता मी यायच्या आधी प्रतिबंध झाला पाहिजे. ठीक आहे देवा, ही कामगिरी आम्ही करतो. मी जातो गुंजवनात गायादी वाचवांचा सांभाळ करतो. ठीक आहे. अरे बेट्या काय रे ऐकलीस ना? ऐकली पण ही कामगिरी माझ्यानं काय होणार नाही बघ. पहिले बोलतोच काय? अरे काय कामगिरी करणार कोण आता? करणार कोण आता? त्या पत्याला सांगितलं असतं. मग 4 दिवस आला जरा इकडे तिकडे केला इकडे तिकडे केला आता म्हणून तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला जमणार नाही. जमणार नाही. पालनची रे काय आपला कामगिरी करून कोण कोण तो आपला अमोल बुवाड. त्याचा एक प्रॉब्लेम आहे रे. काय रे आता काय बोलतो तेच समजत. चला कामगिरी करणार कोण? करणार. अरे हो आता आले लक्षात. तो आपल्या जोडीचा वाकड्या आकड्या तो आलाच नाही. बोलून घे त्याला तू म्हणतोस म्हणून बोलवतो. लवकर. अरे
आलो आलो. अप्पा आला कुठं अडकून आणलास? मला संतेची वगैरे माग लागेल. हॅलो, काय सांगू तुला? काय संतेची बकरी पालवाटली असते, गाडी तरी चपता आली असते. काय सांगू तुला? हॅलो, सकाळी पाठव पाठव उठला, पादत पादत उठला. काय झालं तर काय नाही. हॅलो, लवकर लवकर उठला, शेणाच्या पाट्या टाकल्या, कपिला गाय माझी, कपिला गायची दुधाच्या धारा काढल्या. बोलतोस काय? हॅलो, बघतो तर काय? अरे बघतो तर काय? लक्षात टाकल्या. बोलतोस काय? पायरीवर असा पायवर पायवर करून बघतो का? पायवर करून बघलो होता. पायवर करून काय मला भाऊ म्हणतो कसा? कसा? अरे वाकड्या, अरे वाकड्या, पेढा काय? पेढा ताराय गवत झालाय, गवत झालाय. तुझ्या कपिला गायला घेऊन पेढा चारायचा. आता मी उठला, मला गुरांची लयच आवड पाहिजे. म्हणजे काय ते काय सांगायला गो? उठला, अरे नऊ हात लांब, अरे नऊ हात लांब, एवढा काय आता बोलला. नऊ हात लांब कात्रा बांधला राहिला, नऊ हात लांब कात्रा बांधला राहिला. तूच काय पेढा चारा घेऊन गेलो, त्या मला चारा लावली आणि हिरवागार चारा. गाय माझी बका बका काही बका बका काय बका बका गाय. तूच काय मी तिकडे टेपातल्या आंब्याखाली काय बका बका
बायका बघी काय का बघी? बायका बघी हे चढता चढता अहो चढता चढता आता कसं काय? बांधावाली गेली कधी गेली बघतो तर काय काय? बघतो तर काय काय? तात्यालाच बघ बोलतोस काय रंगीला आणि पाडा त्याचा हा. त्याला सांगतो मालकावाने खट्यार अरे भरली चढलेली गाय माझी हा सारखा तिला का बघा वाईट नजर काय माझी साधी बोली साधी बोली? साधी बोली हुंगी तिला हुंगी? हुंगी सारखा कसा कसा हुंगी तिला सारखा तशी गाय माझी धावत बस माझ्या गाली मी आपण त्यापातल्या आंब्याकडे तंबाखू मिळत तुम्हाला माहिती आहे तंबाखूची पुडी किती राहते काय रुपयाला भेटते काय मला सांगते काय मला सांगते तंबाखूचा विचार नाही केला तंबाखूची पुडी टाकली आणि हातातला भट्टा घेऊन बैलाला फेकून मारला मारला? फेकून मारला झालं काय अरे बैल माझ्या का बघी हा. हा. तो माझ्या का बघी? माझ्या हातात आला आम्ही आले याच्या कपाला काय अरे वाटाडा घाबरला असं भाऊ, मला वाटला आता मी आंब्याच्या मागे गेला चुकून माझ्या मागे आला आला मागे आला मग दोघांनी ताटात फेऱ्या मारलेल्या आंब्याला आज फेऱ्या मारल्या फेऱ्या मारलेल्या तरी पण त्याला पाच पडून आहे ताट्यातच बैल तिथं काय म्हणे खटी आली काय शेवटा मी पर्याद उतरला वाईट पाणी बिणी पियाला कशाला ओरड पाहिजे माझ्या आणि वर रांगोळीचा ठरला रांगोळीचा गेला हो प्रेमा त्याच्या घराच्या वर गेला हा. बघतो तर काय काय? अहो बघतो तर काय काय? अहो बघतो तर काय काय ताट्यातच बैल रस्त्यावर येऊन उभा रस्त्यावर उभा? मला काय घरा काय येऊन द्याय ना बोलतोस काय आता मी हायस्कूल का शिकला खाली खाली गेला? खाली गेला मग हलवलं कातल मला गेला मग कातल मला गिरवांच्या डागाला खाली उतरला आता म्हटलं काय डागन का दाद्याचा बैल खाली येणार नाही पण मालका म्हणून चप्पल का टुन 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 रमताला खाली खाली आला गेला अहो बघतो तर काय काय? अरे बघतो तर काय काय? ही सगळी पोरा हा? त्या राजनाथ आंघोळ करी ही पोरा तंगी सगळी पोरा राजनाथ आंघोळ करी म्हणून बघताय तर काय काय? अंगुठी येऊन गेली जागला बघला कारभार हा, बोलतोस काय आता मी वाटलं आता इथं काय जाण्यात अर्थ नाही आता मी गोरमाला गेला हा. एवढ्या खाली एवढ्या खाली अरे मी पुढं हा. हा. मी करून करून गोरमाला घातला घोरमाला घातलास गोरमाला घातला आता बा माझा हिरा झाला शेवट्याच्या बदलच्या जाळी पुडी मारली झाली दुरी मारली आणि जा नुसती काला गाडा अरे मी आला तुझीच गादा पडेल अरे जाळ हलवली हा? तेव्हा कुठं बैल पाठ सोडून गेला पेंद्या अरे ढाला काढले मला काढू हात जाम मला सावकाश करा सावकाश करा सामान आहे बच्ची कुजवाज रे कुजवाज तिला आत्महत्या शिकलो होती कधी गेली होती वाकड्या तरी पण तुला एवढा उशीर आता उची होणार का नाही नवीन नवीन लग्न झालाय आता गोर सोडूच वाटणार नाही. याला जाऊ वाकड्या काय? कसला नवीन लग्न घेऊन बसला लग्न होत बरा आता काय घरी बसून माझी आई मला बायको बरा नाही. आणि हिंदू लोकांच्या घरो घरा असा माझा आहे मी संसारी माणूस मला कामं असतात मला वाकड्या हो पेंद्या कालपासून बघतोय काय एकटा एकटा आहे मग तुला विचारून काय झाले ते काय रोटी झाला की काय त्याला मग तू विचार पेंद्या, काय तुला बरं आहे रे? काय तर तोंड करा आंबाल्याला तुला काय सांगू झालं तरी काय मला इंस्टावर पाखरू भेटला होता 3-4 दिवस गुलू गुलू बोललो 5व्या दिवशी समजला अरे तिचा लग्न झालं आता तुम्हाला एकटा हिलवूनला म्हणजे काय हातावर ठेव हातावर ठेव अरे माझा बघ काय तिकड पाठवली हा तिकडनं ऍक्सेप्ट मग इकडनं मेसेज मग तिकडनं मेसेज इकडनं मेसेज तिकडनं मेसेज सक्सेस लगेच मॅरेज सक्सेस बोलतोस काय पहिल्या भेटीत पहिल्या भेटीत बार उडवला अरे माझ्या नावाचा बॉम्बडा गेला मला हात तरी का मारली अरे, आपल्याला छोटीची कामगिरी नकोले देवाने छोटीशी छोटीशी मला भीती लागते त्याची मोठी नाही रे अरे कोणती रे तो असतं 307 गोपिकांचा मेळा मेला मेलाच कोण मेला
सगळे एकत्र येऊन मथुरेच्या बाजारी चालले आहे. जाऊ दे की मग जातील त्यांच्या त्या. तुला काय त्यांचा माठ घेऊन जायचाय? आपल्याला त्यांना अडवायचं आहे. अरे मग दगड धोंडा उजल पावडा हा घेतला होता नाही. बांधून घाला बाय. अजून मला मारली घाला. त्याला अडवायचं म्हणजे आपल्याला त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. ती बंद होय. जमताय की कामगिरी होईल ना? का? नक्की ना? अरे पोरीच आहेत ना त्या. होय. चल मग बघू आता. चला पटापट. वाकड्या कामगिरी होईल ना? करणार मी. नक्की ना? नक्की म्हणजे काय? देवानं शब्द दिलेला आहे. करणार. माझला हाड म्हटला म्हणून करायला काठी आहे ना. करणार मी. अरे कायद्याचं दिसणं कायद्याचं लाजणं पांढरा पांढरा पिटू पांढरा पांढरा पिटू माझं ढोलं फिरलं तुम्ही कामगिरी करता. आता बघ तुम्ही कधी किचला ओढवता पटापट. मावशे पैसा मोरे आहे का समजा पोरी तुझ्या? काय म्हणतेस काय? समजा पोरी तुझ्या? ए तुझी सोय झाले मावशे. समजा मोठी पोर कुठली का? तेव्हा मोर पाठव. तर ओले तिला काढू दे. पोरे पाहिजे ना मोर आहे का? तुझं नाव काय? अरे चंद्रा. हे प्रभू हे हरी कृष्ण जगन्नाथ क्या हुआ? भगवान का नाम ही चुना दिया. प्रभू तुम्ही वरती थांबा. चंद्रा रात रंगीन रंगोने आले तारांगणे. चंद्रा तो कुठली चंद्रा? गोकुळची. मग वरच्या आडीची का खालच्या आडीची? गोकुळची. जमा कर पोरे तू मोर आहे ग. तुझं नाव काय? राधा. राधा म्हणते. तुला झाली कसते का रोगाची बाधा? अरे छोटा बॅग बरा थांबा का? ओ पोरे तू मोर आहे. तुझं नाव काय?
दिसतात छोट्या कामगिरी मोठ्या तू मोर आहे का काय ठुमकते तुझं नाव काय तारा तारा रात्रीचा तारा मला मला बघूया अरे हा कार्यक्रम मध्ये मग बघूया तू तारा साधी बोली बघू मावशीला सांगू एखाद्या अजून बघायला मावशीच्या पोरी काय दिसतात काय दिसतात सो ब्युटिफुल सो ब्युटिफुल सो इलिगंट जस्ट लुकिंग लाईक मावशे तुझं नाव काय शेवंत मावशी शेवंत मावशी अरे होईल म्हणजे काय 101% अरे पोरी आणायची कामगिरी साधी नाही तोंडावर पाडशील अरे तसा कसा मी काय पती आहे काय पती आहे मी वाकड्या म्हणतो मला आपल्याला किट लावलं का ही पोरी अडवली ही कला आहे आणि त्या कलेचा मी कलाकार आहे आता बघ तू आम्हाला बोलता मालवटी पर्यंत आहे पुढे नायक जाणार होतो काठी गेलं पहिली किट लावलं ना जाऊ का हे जाऊ का चंद्रा मोर तुमकर ये तुझा इंस्टा आहे ना मला मेसेज कराय मावशे तुझा इंस्टा आयडी घेऊन काय करू तुझी स्टोरी तर आधीच अपलोड झाली मेसेज खाली म्हातार मोबाईल ना त्या तुझा इंस्टा आयडी मला माहिती आहे काय म्हणजे भाऊ कधी दिसायला चेहरा साधा बोळा दिसायला चेहरा साधा बोळा तिची लपडी 15-16 तिकडच्याला हाय तुझ्याला बाय 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 तिकडच्याला हाय तिकडच्याला बाय ते चंद्रा इंस्टा देतेस की नाही नको देऊ एक गेली तर दुसरी भेटेल तुझ्या मागा तुम्ही तर उभ्याच आहेत तसा मी त्याकडनं दिसायला हिरोच आहे ऐका सांगतो म्हणलं मध्ये बोलायला आणि कानाखाली आवाज पडून मावशे तुम्हाला खरंच नाव लागतं नाही म्हणते हे खरंच नाही हे खरंच नाही खरंच नाव लागले अगं आम्ही त्याच्या हाताखालचे दोन बोलतो त्याच्या हाताखालचं काम नाही दोन सवंगडी मावशे तुम्हाला खरंच नाव लागलं हे खरंच नाही हे खरंच नाही नाही म्हणते अगं मी वाकड्या गोकुळचा चॉकलेट बॉय अरे पण परवा भेटला बराच दिवस होता
मावशी ऊन काय वाढतोय म्हणू खाली टेम्परेचर बघ किती आहे खाली बघ चॉकलेट हिताल ना माझा अरे पण तुमचं काम तरी काय आमची वाट तरी काय अडवली तुम्ही मावशे तू आलीस कुठून जाणार कुठून अरे आम्ही आलोय गोकुळातून आणि चाललोय मथुरेच्या बाजाराला बाजाराला हो. तुला बाजाराला जाता येणार नाही अरे का पण तुमचा रस्ता प्रतिपल पल 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 प्रतिबिंब प्रतिबंध 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 करायचं आहे पण का तुम्हाला मथुरेला जाता येणार नाही पण का हे गोकुळचं जायचं गोकुळला तर नाही पाहिजे आता आमचा देवांचा हुकूम आहे देवाचा हुकूम आहे हा मग आता आम्ही काय केलं पाहिजे तुम्ही तर बसलं पाहिजे ते बसलं पाहिजे होय अगं हे पोरीनो ही पोरं बघा आपल्याला काय बोलताय मथुरेच्या बाजाराला जाता येणार नाही आपल्याला इथेच बसावं लागेल चला आपण इथेच बसूया सुदामा कामगिरी झाली वाटतं आले परत याला बघून येतात बघ एकदा कोण बघून ये. बसले कोण बसले कोण गेले समजाल परत मला येता बघू ना पण बसले चंद्र खाली आला बसायला बसले मावशे तुला काय झाला बसाय नाही बसायचंय जा. का ग नाही बसायचंय मला मी 6 महिने बसते आणि 6 महिने उठते. काय बघ म्हणते 6 महिने बसते 6 महिने उठते मग सगळं कारभार करते कशी कल्पना नाही करत कल्पनाच नाही करत मावशे हा, खरंच तू बसत नाही मला नाही बसायचंय का ग नाही बसायचंय मला गुडघे दुखतायत. तुला गुडघा दुखू दे आणखीन काय दुखू दे पण तुला बसावंच लागेल मी नाही बसणार जा अगं बसावंच लागेल नाही बसणार बघते ना कसं नाही बसत ते बघ बसूनच राहणार तुला हा लागली पाहिजे एका बघली यातली एक द्यायला लागेल आता तुझी लाईन क्लिअर करतो ना फक्त चॉईस कर कुठली पाहिजे ती कामगिरी बसते हे कोंबड्या करा वळतात इकडं त्यांना पण आपण बसू एक दिवस चांगलं डोक्यात मोडू त्यांच्या आधी हिच्यात मोडतो किटला उडवतो आधी हिची उडवतो मग त्यांची उडवतो तयार ना मावशे बघा काठीगरी बसली खुदकन हातून तुमकन बसली दमा कामगिरी झाले आता मला पण पेढात जाय पाहिजे त्याच्या लक्षात माझी घेऊन काय नाही सगळ्या वाड्यात मांडल मला लवकर जायला पाहिजे आपण देवाला जाऊन सांगू हो सांगूया चला मग पटापट
पेंड्याचा पण सांगितलेली कामे केलेली दिसत नाही. प्रथम आपणच पाहावे. मला भगवान श्रीकृष्ण म्हणतात. भगवान श्रीकृष्ण असे असतात? मग राधे कसे असतात? माळी पदर, बेटी हिरे, तुला असे विठ्ठल उभे असतात. मग राधे ऐक माझ्या जन्माच्या गुन्हा. Yeah.
शरण आल्याशिवाय जाऊ देणार नाही. शरण आलो. मी तुला वाजा देवी. गोकुळवासिनी गवळ्याची राधा रे गोकुळ
कौस म्हणतात मला या मथुरेचा राजा ज्याच्या पराक्रमाची आणि ज्याच्या सामर्थ्याची चर्चा दूर दूर पसरली आहे तो सात महारथी कौस म्हणतात मला. माझं राज्य अगदी आनंदी आहे. कोणाची हिंमत होत नाही माझ्या राज्याकडे डोळे वर करून बघण्याची. कारण क्रूरतेचं दुसरं नाव म्हणजे कौस म्हणतात मला. जाऊ आपल्या राज दरबार जाऊन राज कारभार पाहूया. महामंत्री मथुरा नगरीची प्रजा आनंदी आणि सुखी तर आहे ना. कोणी विद्रोह तर करत नाही ना. अरे करणार तरी कोण. या कंसाचं नाव घेतात काळी रात सुद्धा थर 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 कापू लागते. कौस म्हणतात मला. कौस म्हणतात मला. होय महाराज. महामंत्री आणखीन काही. महाराज आपण पाठवलेल्या दत्तात्रेयाचा कृष्णाने वध केला. काय दत्तासुराचा कृष्णाने वध. काय करावं तरी काय कार्याला मारण्यासाठी हेच काय दिसत नाही. किती कळत रचले किती असुर पाठवले परंतु सारे अपयशी ठरले. परंतु महाराज तो तर आपला भाचा आहे ना. महामंत्री माझा कुणाचा तुम्हाला लग्न सोहळा जेव्हा माझा प्राणाहून प्रिय बहीण देवते वासुदेवासी अगदी थाटा माझा लग्नाला घोड्यावरून वरात निघाली. तिला रात्री सोडण्यासाठी 7 घोड्यांचा रथ लागला होता. त्यांच्यावरती माझा भरोसा नव्हता म्हणून मी स्वतः त्यांचं साहाय्य केलं. मथुरा नगरीची प्रजा धावून गेली होती. कित्येक जण वाड्याच्या वेगाने परत सुटले होते. इतक्यात माझा घोडा थांबला. महामंत्री माझा घोडा थांबला. महामंत्री माझा घोडा थांबला. हे पाहता मी म्हटलं अरे विश्वामित्रा सम्राट कशाला. या सोपाऱ्याच्या वाड्यामुळे तुझा मार्ग अडतोय तरी कसा. हे शब्द काने येतात. घोड्याने टाप सोडणार तेवढ्यात विनयचा कडकडाट झाला. आकाशवाणी झाली. सावध राहा कंसा. सावध राहा. देवकीच्या उतर येणारा आठो पुत्र कृष्ण तुझा वध करेल. हे ऐकतात काल पायची आग मस्तकात गेली. पायाखालची जमीन हादरली. काय करावं हेच काय करेना. त्या क्षणे देवकी आणि वासुदेव त्याला कारागृहामध्ये बंदी केलं. देवकीची 6 मुलं शिलाभिंतीवरती आपटून ठार केले आणि 7व्या एका क्षणाला. परंतु उरलायचं फक्त 8वा कृष्ण जो गोकुळात आनंदाने नांदत आहे. काय करावं त्या कार्त्याला मारण्यासाठी हेच काय सुचत नाही. महाराज मी एक युक्ती सुचू का. कोणती युक्ती महामंत्री बोला. महाराज आपण आपल्या राज्यामध्ये धनुर्यज्ञाचा आरंभ करायचे आणि ब्रह्मपती म्हणून महामंत्री वा युक्ती तशी चांगली आहे. परंतु ही कामगिरी करणार तरी कोण. त्या श्रीकृष्णाला मथुरेत हजर करणार तरी कोण. आपले लडके हंतर ज्यांचे गोकुळात चांगले जुने संबंध आहे ते त्या ठिकाणी कृष्णाला हजर करतील. वा महामंत्री वा आपले बुद्धी कौशल्य तर अप्रतिमच आहे. जा त्वरित निघा आणि त्या अंमलाला काय दरबारी हजर करा. आम्हाला बघा. अंबका
तुला एकाएकी बोलवण्याचे कारण म्हणजे मथुरा नगरीमध्ये प्रजेच्या भल्यासाठी धनुर्याद यज्ञाचं आयोजन केलं आहे आणि त्या निमित्ताने कित्येक व्यक्तीच्या राजा महाराजांना तिथे आमंत्रित केलं आहे. परंतु त्या श्रीकृष्णाला गोकुळातून इथे घेऊन येण्याची कामगिरी मी तुला सांगत आहे. पण बिन काही नाही सांगत त्याला आज्ञेचं पालन करा. हवं तर आमचा रथ घेऊन निघा. ठीक आहे महाराज, आम्ही येतो. रिकाम्या हाताने आलात तर ह्याच गदाने तुझा वाद करेन. महामंत्री तो काढ इथे आला त्याची आम्हाला कल्पना द्या. जी महाराज. त्याला तुमची पण खैर केली जाणार नाही. आम्हाला लागा. म्हणतात मला क्रूरतेचं दुसरं नाव म्हणजे रावसाहेब. आता त्याचं काही खरं दिसत नाही. लवकरात त्याचं मृत्यू माझ्या हातून होणार आहे. गावस म्हणतात मला. चला जाऊ आपण पण कशी कामगिरी करतात ते पाहू नव्या. तेव्हा मथुरेमध्ये धनुर्वाद यज्ञाचा आरंभ करण्यात आलेला आहे. यासाठी तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे आणि मी तुम्हाला घरा आलो आहे. पण आता त्याच्या पापाचा गडा बांधला. मी तुमच्या सोबत यायला तयार आपण निघूया. जन्मभूमी मथुरेला आलोय. जिथे माझा जन्म एका बंदी कारागृहात झाला. आता त्वरित मला माझ्या जन्मदात्या माता पित्याला भेटले पाहिजे. त्यांनी कित्येक वर्ष माझ्या येण्याची प्रतीक्षा केली असणार. पण त्याआधी या मथुरा नगरीचा उद्धार करून या मथुरा नगरीच्या प्रजेला सुखी केलं पाहिजे. असं म्हणतो. अरे मग किती उड्या मारणार तरी गोकुळ तर नाही मथुरा म्हणायचं त्यामुळे लहानपणी मोठा का साधू नको. तो तुझ्या नरडी पचणार नाही. माझ्या नरडी पचेल की नाही ते माहित नाही. पण तुझ्या नरडी कधीच पचू देणार नाही. अरे असं म्हणतो तर हो युद्ध तयार.
नसेल हिंमत तर हो दोघांना पया